एक अकॅडमिकली बघायला गेलो तर त्याला फोनिक साऊंडचे काही इश्यूज होते वगैरे, पण ते पण खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. आणि प्लस मायनसच्या गोष्टी तर आम्ही लांबच ठेवल्या होत्या. मग ते जोपर्यंत त्याला मॅथ्समध्ये वीक असल्याकारणाने आम्ही त्या गोष्टीकडे गेलो नाही. पण आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलं तर तो स्वतःच बोटांनी वगैरे प्लस मायनस या गोष्टी करू लागला, तर आम्ही खूप हॅपी झालो. नमस्कार, मी उमेश भगत. मुलाचं नाव आहे ध्रुव उमेश भगत. माझी मिसेस पण आहे प्रीती उमेश भगत. ॲक्च्युली आम्ही या कोर्सला टाकण्यामागचं कारण एक होतं की ध्रुवमध्ये खूप जास्त ॲक्टिव्ह होता, तो जास्त मस्ती करायचा, बऱ्याच गोष्टी तो ऐकायचा नाही. म्हणजे अकॅडमिकली पण तो थोडा वीक होता वगैरे, पण इतका नव्हता. पण आम्हाला त्याच्यामध्ये ग्रो हवा होता. आणि चाइल्ड लर्निंग सेंटर आम्ही बरंच नाव ऐकलं होतं आणि या वेकेशन बॅचबद्दल खूप ऐकून होतं. आणि मागच्या वर्षीच आम्ही त्याला टाकणार होतो, पण आम्हाला थोडा डिले झाला. मग यावर्षी आम्ही आवर्जून या वेकेशन बॅचसाठी आम्ही नाव रीना मॅडम यांच्याकडे दिलं होतं. रीना मॅडम हे आमच्या खूप घरच्या जवळचे व्यक्ती असल्याकारणाने त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की या वेकेशन बॅचचे काय फायदे आहेत. आणि आम्ही जेव्हा या वेकेशन बॅचमध्ये ध्रुवला टाकलं त्याच्यानंतर ते आत्ता मला वाटतं शेवटचा दिवस आहे, तर त्याच्यामध्ये खूप ड्राफ्टली आम्ही बदल पाहिला. एक अकॅडमिकली बघायला गेलो तर त्याला फोनिक साऊंडचे काही इश्यूज होते वगैरे, पण ते पण खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. आणि प्लस मायनसच्या गोष्टी तर आम्ही लांबच ठेवल्या होत्या. मग ते जोपर्यंत त्याला मॅथ्समध्ये वीक असल्याकारणाने आम्ही त्या गोष्टीकडे गेलो नाही. पण आम्ही मागच्या आठवड्यात पाहिलं तर तो स्वतःच बोटांनी वगैरे प्लस मायनस या गोष्टी करू लागला, तर आम्ही खूप हॅपी झालो त्या गोष्टींचा. आणि सेकंड थिंग, त्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये त्याची जी मस्ती होती ती मस्ती आहे, बट एक सायलेंट मोडवरती तो काही गोष्टी अशा करायचा की जेणेकरून आम्हाला त्या गोष्टींचं नुकसान होतं. पण आता तो त्या गोष्टी टाळायला लागला आहे वगैरे. वस्तूंची वस्तूंना कसं हाताळणं वगैरे, बाहेरून आल्यानंतर चपला वगैरे कुठे पण टाकायचा, पण तो आता स्वतःहून ते अरेंज करून ठेवतो आणि स्वतः सांगतो की मी असं हे ठेवलं आहे वगैरे या गोष्टी. तर बिहेवियरमध्ये एवढा मोठा प्रमाणात फरक मी पहिल्यांदा पाहिला की एका महिन्यामध्ये एवढा जास्त फरक मी आम्ही घरातले लोक खूप हॅपी झालो की या वेकेशन बॅचचा एवढा फायदा या मुलाला झाला. नक्कीच पुढच्या वर्षी अजून एक बॅच असेल तर आपण त्याला येऊ आणि आम्ही त्या अजून कंटिन्यू करणार आहोत. थँक्यू.